हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजपकडून अशोक चव्हाणांसह मेधा कुलकर्णी आणि नांदेडच्या अजित गोपछडेंना राज्यसभेचं तिकीट, नारायण राणेंच्या जागी चव्हाणांना संधी। शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर, मिलिंद देवरांना राज्यसभेची उमेदवारी। चंद्रकांत हंडोरे महाराष्ट्रातून काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार, चंद्रकांत हंडोरे उद्या उमेदवारी अर्ज भरणार। पार्थ पवारांना राज्यसभेवर उमेदवारी द्या, अन्यथा पक्षातून बाहेर पडणार, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटलांचा इशारा। राज्यसभेवर विचारवंत अभ्यासू लोकांना पाठवलं जातं, पार्थ पवारांना पाठवल्यास तो निर्णय अजितदादांचा व्यक्तिगत, रोहित पवारांचा टोला। उपोषणाच्या 5व्या दिवशी जरांगेंची तब्येत खालावली, सकाळी नाकातून रक्तस्राव, आता पोटदुखीचा त्रास, जरांगेंवर उपचार सुरू। जरांगेंनी जालन्यातून लोकसभा लढवावी, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन, जरांगेंनी निवडणूक लढवण्यास वंचितचा पाठिंबा। जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, मोदींना राज्यात फिरू देणार नाही, हे जरांगेंचं बेताल वक्तव्य। जरांगेंनी अंथरुणावर पडून राहून नाटकं करावीत, ट्विट नारायण राणेंचा जरांगेंवर हल्ला। मंगलदास बांदल शरद पवार गटाचे नेते नाहीत, शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या कोणत्याही चर्चा नाही, शरद पवार गटाचे प्रशांत जगताप आणि शशिकांत शिंदेंनी चर्चा फेटाळल्या। शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार, हा राष्ट्रीय पातळीवरचा निर्णय, चर्चा सुरू, मात्र लवकरच कळेल। शरद पवार गटाचे नेते मंगलदास बांदल यांच्याकडून चर्चेला दुजोरा। शरद पवार विधानसभेवेळी काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतील, सुप्रिया सुळेंना राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री करण्यासाठी निर्णयाची शक्यता, ज्येष्ठ पत्रकार राजा मानेंची TV9 मराठीला प्रतिक्रिया। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।